कॉक्रोच बघितलं की अनेकांना किळसवाणा वाटणारा हा कीटक वर्गीय प्राणी, पण दिसायला तो जितका गौण दिसतो तितका तो अजिबात नाहीये. महाकाय अवाढव्य प्राण्यांना जे जमलं नाही ते कॉक्रोचने करून दाखवलंय. अर्थात मी हे कुठल्याही राजकीय संदर्भाने अजिबात बोलत नाहीये, त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही राजकीय सामाजिक गोष्टींशी संबंध जोडू नये. मी बोलतोय ते पृथ्वीवर झालेल्या महाविनाशाबद्दल, ज्यातून कॉक्रोच सही सलामत वाचले आहेत. पहिला महाविनाश हा पृथ्वीवर 37 कोटी वर्षांपूर्वी झाला. यात महासागरातला ऑक्सिजन कमी झाला, ज्यामुळे पृथ्वीवरील 75% प्रजाती नष्ट झाल्या. या विनाशादरम्यान झुरळांचे पूर्वज म्हणजेच रोकिड्स यांचा जन्म झाला. कारण अमेरिकेतल्या ओहायोत सापडलेले झुरळांचे अवशेष हे 30 कोटी वर्षांहून अधिक जुने आहेत. दुसरा महाविनाश पृथ्वीवर झाला तो 252 दशलक्ष वर्षांपूर्वी, जेव्हा सध्याच्या सायबेरियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर वातावरणात वाढल्यामुळे ऍसिडचा पाऊस अनेक वर्ष पृथ्वीवर पडला. त्यानं समुद्राचं पाणी ऍसिडिक होऊन 96% सागरी आणि 70% जमिनीवरची जीवसृष्टी नष्ट झाली. इथे सुद्धा कॉक्रोच वाचले. तिसरा महाविनाश पृथ्वीवर झाला 20 कोटी वर्षांपूर्वी. खंडांच्या विभाजनामुळे ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. यात पृथ्वीवरील 80% प्रजाती नष्ट झाल्या. पण कॉक्रोच इथे सुद्धा सर्वाईव्ह झाले, कारण झुरळांनी सर्व प्रकारच्या तापमानात जुळवून घेतलं. छोट्या ठिकाणी लपून बसून त्यांनी स्वतःचं वाढलेल्या तापमानापासून संरक्षण केलं. त्यानंतर चौथा महाविनाश झाला तो 6.6 कोटी वर्षांपूर्वी. एक उल्का पृथ्वीवर पडली आणि मोठा स्फोट झाला, जे आपल्याला माहिती आहे, ज्यामुळे अनेक वर्ष पृथ्वीवर प्रकाश पोहोचू शकला नाही. आणि याच महाविनाशामध्ये डायनासॉरसह पृथ्वीवरची बहुतांश जीवसृष्टी नामशेष झाली. पण या स्थितीत सुद्धा खोल भेगा, गुहा आणि जमिनीखाली राहत कॉक्रोच टिकले, जगले आणि वाढले. मेलेल्या डायनासोर्स आणि अन्य प्राण्यांचं कुजलेलं मांस खाऊन कॉक्रोच अनेक वर्ष जगले. या सगळ्या महाविनाशात कॉक्रोच सही सलामत राहिले ते त्यांच्या पचनशक्तीमुळे. कारण झुरळ हे फुलं, पान, मांस, कुजलेल्या सडलेल्या गोष्टी म्हणजे लाकूड खाऊन सुद्धा जगू शकतात. लाकूड सुद्धा ते पचवतात, या सगळ्याच गोष्टी पचवतात. तसंच बदलत्या हवामानासोबत सुद्धा ते जुळून घेतात. त्यामुळे झुरळ फक्त किडे नाहीयेत, तर पृथ्वीच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी जीव आहे. महाकाय डायनासोर नष्ट झाले, अन्य लाखो प्रजाती नष्ट झाल्या, माणसाच्याही काही प्रजाती नष्ट झाल्या, पण झुरळ अजूनही आपल्या अवतीभोवती आहेत. वैज्ञानिक डार्विन यांनी सुद्धा म्हटलंय की निसर्ग सौंदर्याला नाही तर जुळवून घेण्याच्या क्षमतेला बक्षीस देतो. कॉक्रोच याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हा 35 कोटी वर्षांचा कॉक्रोच यांचा प्रवास एक महत्वाचा धडा आपल्याला देतो की जगण्यासाठी नेहमी ताकद लागते असं नाही, तर परिस्थितीसोबत जुळून घेण्याची क्षमता जास्त महत्वाची आहे. आणि त्याच क्षमतेवर कॉक्रोच कोट्यानुकोटी